नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निधी वितरित करण्याबाबतचा हा राज्य सरकारचा जी.आर. अथवा शासन निर्णय तुम्ही पाहू शकता। यामध्ये महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग हे बघा या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे। आणि प्रस्तावनेमध्ये काय सांगितलंय बघा की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका बजावत अथवा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलबजावणी करण्यात आली। आता योजना सुरू होऊन जवळपास 11 हप्ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाले आहेत आणि 12वा म्हणजेच की जून महिन्याचा हप्ता आता जमा होण्यासाठी सर्व मार्ग मोकळे झाले आहेत। यामध्ये बघा स्पष्टपणे काय सांगितलं आहे की सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र विवाहित असतील, विधवा असतील, घटस्फोटित असतील, परित्यक्त्या असतील आणि निराधार महिला असतील, तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधारशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती दरमहा 1500 रुपये रक्कम जमा करण्यात येते। आणि सन 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या मागणीनुसार 31 सहाय्यक अनुदान या उद्दिष्टाखाली करण्यात आलेल्या रुपये 28,290 पुढे किती लिहिलंय बघा 2,984 कोटी इतका निधी पात्र लाभार्थ्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावर थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावरती पैसे हे थेट ट्रान्सफर केले जातात। आता यामध्ये बघा काय सांगितले त्यांनी की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जी काही मागणी करण्यात आली होती त्या मागणीनुसार 2,984 कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारने महिला व बाल विकास विभागाकडे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी दिला आहे। आणि त्यानंतर इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे आणि सदर अनुदान हे सशर्त अनुदान असणार आहे। सदर योजनेवरील खर्चासाठी महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई हे नियंत्रण अधिकारी तसेच कक्ष अधिकारी महिला व बाल विकास मंत्रालय यांना आता काय केलं आहे तर संवितरण अधिकार राहणार आहे। म्हणजे आता यामध्ये काही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी राज्य सरकारकडून महिला व बाल विकास विभागाकडे निधी वितरित करण्यात आला आहे। आता महिला व बाल विकास विभाग काय करतं की एका संयुक्त बँक खात्यामध्ये म्हणजेच की स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत एका बँक खात्यावरती हा निधी ट्रान्सफर करतं आणि त्यानंतर त्या बँक खात्यातून सर्व ज्या लाभार्थी लाडक्या बहिणी आहेत जवळपास 2.5 कोटी ज्या बहिणी असणार आहेत त्यांच्या बँक खात्यावर योजनेअंतर्गत हप्ता जून महिन्याचा 1500 रुपयांप्रमाणे जमा होणार आहे। 2100 रुपयाचा निर्णय अद्याप झालेला नाही आहे, त्यामुळे लक्षात घ्या तुम्हाला जमा होणारे पैसे असणार आहेत ते 1500 रुपयाप्रमाणे जमा होणार आहेत। आता हे पैसे कधी जमा होणार हा देखील एक प्रश्न असतो, कारण आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते की उद्यापासून त्यांनी कधी सांगितलं की 29 तारखेच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की 30 तारखेपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील, परंतु 30 तारखेलाच शासन निर्णय आला आहे आणि आज 1 तारीख आहे। अजून लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू झाले नाही, परंतु येत्या 2 ते 3 दिवसांच्या अंतरामध्ये योजनेचा जून महिन्याचा हप्ता सर्व लाभार्थी आणि पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारची यामध्ये तुम्हाला अडचण येणार नाही आणि जून महिन्याचे पैसे जमा झाल्यानंतर जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रक्रिया ही नंतर होणार आहे। सध्या जमा होणारा लाभ जो असणार आहे तो फक्त आणि फक्त जून महिन्याअंतर्गत लाडक्या बहिणींना मिळणार आहे। त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ तुम्ही लक्षात घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला आता यामध्ये कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही। तुम्हाला जर मे महिन्याअंतर्गत पैसे जमा झाले असतील तर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता देखील 100% तुमच्या बँक खात्यावरती येत्या 3-4 दिवसांमध्ये जमा होईल, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही। त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।